नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न ते प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 1, केंद्र सरकारने किती वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 70 वर्ष। केंद्र सरकारने 70 वर्षावरील सर्व नागरिकांना आयुष्यमान आरोग्य विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी ओडिशा या राज्याने। ओडिशा राज्याने मुख्यमंत्री किसान योजना सुरू केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? गोपाल गणेश आगरकर यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1856 मध्ये गोपाल गणेश आगरकर यांचा जन्मदिवस झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती कोणती? भारतात सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए राजा मोहन राय। भारतातील सामाजिक सुधारणेचा पाया घालणारी व्यक्ती हे राजा मोहन राय हे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा शेवट कधी झाला? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1858 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचा शेवट झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? मुलीसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए महात्मा ज्योतिबा फुले यांनी मुलीसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कामध्ये मोडतो? धार्मिक स्वातंत्र्य हक्क कोणत्या हक्कामध्ये मोडतात? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मूलभूत हक्कामध्ये। धार्मिक स्वातंत्र्य हक्क हे मूलभूत हक्कामध्ये मोडत असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, राज्यपाल राजीनामा कोणाकडे देतो? राज्यपाल आपला राजीनामा कोणाकडे देतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी राष्ट्रपती यांना देत असतो राज्यपाल आपला राजीनामा। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र विधी महामंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कुठे भरते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी नागपूर। नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरत असते। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कलम 370 अन्वये कोणत्या राज्याला विशेष दंत देण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए जम्मू अँड काश्मीर। नेक्स्ट प्रश्न आहे, कायद्याचा कच्चा मसुदाला टिंब म्हणतात। कायद्याचा कच्चा मसुदाला टिंब म्हणतात। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए विधेयक। कायद्याच्या कच्च्या मसुदाला विधेयक असे म्हणत असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, मानवी शरीरात सर्वात लांब कोणते हाड असतात? मानवी शरीरात सर्वात लांब कोणते हाड असतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी मांडीचे हाड। मानवी शरीरात सर्वात लांब हे मांडीचे हाड असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए दादासाहेब फाळके हे भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणते राज्य चंदनासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए कर्नाटक राज्य हे भारतातील चंदनासाठी प्रसिद्ध राज्य आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? ताजमहल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी यमुना या नदीवर ताजमहल वसलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज कोणता? कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज कोणता? तर हावडा ब्रिज। त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी हावडा ब्रिज हे कोलकाता येथील प्रसिद्ध ब्रिज आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, आझाद हिंद फौजाची स्थापना कोणी केली? आझाद हिंद फौजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी
रासबिहारी बोस हे आझाद हिंद फौजाची स्थापना केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? पृथ्वीपासून किती अंतरापर्यंत वातावरण आढळते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए 50 किमी. नेक्स्ट प्रश्न आहे, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी जळगाव जिल्हा हा केळीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? नांदेड शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी गोदावरी नदीवर. नांदेड शहर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए सांगली. सांगली जिल्हा हा हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी उपविभागीय अधिकारी हा पोलीस पाटलाची नेमणूक करत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 1994 मध्ये महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राज्यभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी 25 फेब्रुवारी मराठी राज्यभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट प्रश्न आहे, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए बुलढाणा या जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका.